हरिओम. मी दिनेश वर्तक, विरार उपासना केंद्र ईस्ट. माझा अनुभव सांगायचा म्हणजे मी आणि माझे काका स्वतः माझ्या चुलत बहिणीकडे बोर्डी येथे आम्ही गेलो होतो. दुपारची 1:30ची गाडीकडनं पकडून गेलो. सरळ तिथे थोडंसं तिला बरं वाटत नव्हतं म्हणून पाहिलं वगैरे आम्ही. आणि काका थोडेसे वयस्कर होते, साधारणतः 80-82 वर्षाचे होते आमचे काका. आणि त्यावेळेला आम्ही निघालो, सगळं तिला बघितलं वगैरे आणि आम्ही कार्यक्रम आटपून सगळे निघालो आणि ट्रेनमध्ये बसलो. तिथपर्यंत काका आणि मी गप्पा मारता मारता थोडीशी त्यांची तब्येत बिघडली. म्हणजे सकाळचा तो आपल्यासारखा विधी असतो आंघोळीपूर्वी, तसं त्याने डिस्टंटरी वाटलं. मग आम्ही वैतरणा स्टेशनला या ठिकाणी उतरूया म्हटलं. चालेल म्हणे. तर आम्ही उतरलो. त्यावेळेला अगदी लाईट वगैरे काय नव्हतं. साधारणतः असं पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये मग त्यांना काकांना म्हटलं, जा इथे पुढे भरपूर पाणी आहे, विधी करा तुम्ही, मी इथे थांबतो म्हटलं. तर ठीक आहे. ते गेले तिथे, त्या ठिकाणी गेले, बसले वगैरे. परंतु दलदल असल्यामुळे अगदी त्यांचे सगळं विधी झालं आणि उठता हळूहळू अगदी त्यांचे पाय असे खाली जमिनीत अगदी गलगलत असल्यामुळे ते खोलवर गेले आणि ते घाबरले. त्यांनी हरिओम बापूंना हाक मारली जोरदार म्हणून, बापू बापू वाचवा असं. आणि मग ते म्हटलं, मलाही ऐकायला आली बापू वाचवा. म्हटलं हे काय करतात म्हटलं. अरे म्हणजे त्यांचे पाय खाली गेले. त्यावेळेला असं कोणतरी पांढऱ्या शर्टवाला एक व्यक्ती आला. असं मलाही ते दिसलं, कोणतरी व्यक्ती आला असं लांबून. मी बऱ्याचशा साधारणतः थोड्याशा अंतरावर होतो, पण त्यांनाही तो कोणतरी व्यक्ती आला आणि त्यांना हात दिल्याबरोबर अगदी ते उठले. अगदी त्यांना अक्षरशः घाम फुटला होता आणि हे झाले. आणि मग खरोखर बघतो तर बाहेर आल्यानंतर तर काकांचे आमचे अक्षरशः म्हणजे ते पायापर्यंत अगदी हेरले होते. तो चिखल अगदी शाबूत होता. आणि त्यांनी म्हणजे बापूला जशी त्यांनी हाक घातली त्याप्रमाणे ते धावून आले. अक्षरशः हात दिला आणि अगदी अलगद उचलून त्यांना काढलं. आणि आम्ही प्लॅटफॉर्मला येऊन अगदी स्टेशनला अगदी हातपाय धुतले वगैरे व्यवस्थित. आणि मग ते झाले. म्हटलं काय चहा वगैरे घेतला आणि ते शांत झाले. साधारणतः वयस्कर होते ते. आज ते आयात नाहीत, पण ते मला सांगून गेले, जरा आपला अनुभव सांग असं. हा माझ्या काकांचा अनुभव सांगितला. आणि माझा स्वतः वैयक्तिक पर्सनल तुम्हाला सांगतो, माझी बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे इंदूजा हॉस्पिटलला. मी ज्यावेळेला त्या ठिकाणी 5-7 दिवस ॲडमिट होतो. माझी बायपास शस्त्रक्रिया झाली. 3 दिवस एकदम कॉटवर झोपून होतो. उठता येत नाही, काय येत नाही, काहीही होत नाही. म्हणे काय करायचं आता. तर 3रा दिवस झाला. मग रात्री कोणतरी अशी एक व्यक्ती आली आणि मला उठवलं, चल असं उठवलं आणि फिरवलं, अगदी फिरवलं. पण त्या सिस्टर वगैरे अशा त्याने हाताला धरून फिरवलं असं तरी. आणि मला काहीही समजलं आणि परत नेऊन झोपवलं त्या ठिकाणी. आणि त्या झोपवल्यानंतर मला एवढं हलकं वाटलं की कोणतरी बापूच आले असं मला वाटलं. आणि ते बापूच होते खरोखर. त्या समोर सिस्टर बसल्या होत्या. त्याला ते म्हणाले, रात्री तुमच्या सोबत पांढरा शर्ट घातलेलं कोण व्यक्ती होता तुमचे, ते का काका का. म्हटलं कोण. म्हटलं हो तुमच्या जवळ बसले होते म्हणे. ते कुठे गेले ते. नंतर माझ्या लक्षात आलं कोण आले ते. म्हटलं माझा देव आहे तो. आणि आम्ही सद्गुरूला हाक मारल्याबरोबर अगदी ते निश्चित म्हणजे अशा संकटाला येऊन ते करतात. आणि त्या मला हात धुवून काढला. आणि त्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासून मी एकटा उठून अगदी फिरायला लागलो. सिस्टर पण चकित झाल्या. अगदी खरोखर तो आपल्याला त्यांनी धीर दिला. म्हणजे कुठल्या संकटवेळी कुठले धावून येतो हा बापू, हे आपल्याला सगळ्यांना अनुभवायला पाहिजे. आणि खरोखरच ते तुम्ही नाव घातली किंवा हाक घातली तर अक्षरशः ते धावून येतात आणि आपल्याला खरोखर एवढी मदत करतात. मी या संकटातून आज वाचलो. आज माझी बायपास नंतर 2 दिवस एन्जिओप्लास्टिकचा इंदू झाला. म्हणजे आपला हा सद्गुरू कुठे पोचतो बघा, आपल्यासाठी काय करतो हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे आता माझ्या या दोन्ही अनुभवाचं कथन मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो. हे अगदी घडलेलं आहे आणि मी त्याच्या कृपेनेच आज या ठिकाणी अगदी स्टार्ट मानेने अगदी उभा आहे. अक्षरशः म्हणजे चालतो. हरिओम श्रीराम.